नाही. एकानं मला विचारलं तुम्ही एवढ्या माळा का घातल्या, एवढ्या माळा का घातल्या भगवान महाराज मला एकाने विचारलं एवढ्या माळा का घातल्या. मी माझ्या 7 पिढ्यात कोणीच घातल्या नाही म्हणून 7 पिढ्याच्या एकदाच मी घातल्या. पण अशा परंपरेतला होतो. पण माझ्या संचिताचा ठेवा वय 16 होतं आणि सगळ्याला प्रमाण पाठ आहे 16व वरीस. पण लोकाला धोक्याचं असेल ऐकलं का. भाग्यवान आहे मोतीराम महाराज मी, मला मोक्याचं लागलं. रामकृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम लोचनी सुख झाले वो साजनी 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 लोचनी सुख झाले वो साजनी 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 तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो म्हणून विठ्ठली आवडे म्हणून
अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला संसारा अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला संसारा अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला संसारा अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा अंतरला अंतरला संसारा न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे नहीं कधी गर्भवास करीदास विष्णूचे आदास विष्णूचे करीदास विष्णूचे दिसंबेना बाळा माता तैसा लढा पाळावा तैसा लढा पाळावा तैसा लढा पाळावा विसंबेना बाळा माता
अमर सारा अनुसरे तो अमर सारा संसारा अंतरला संसारा न देखे दे
सद्गुरु तुकाराम महाराज की, संत जनाबाई माता की, सद्गुरु मोतीराम महाराज की, सद्गुरु मारुति महाराज की, गोपाल काका महाराज की। महाराज 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 अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा किंवा अंतरला संसार, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे, विसंबेना बाळा माता, विसंबेना बाळा माता, तैसा लळा पाळावा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे। देवडीकर प्रतीनुसार त्रिभुवने ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया, आणि मामाच्या प्रतीमध्ये त्रिभुवने ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे। श्री संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, साष्टांगी करी दंडवत, अजन करी दंडवत, अजन करी दंडवत। हो विश्रांती पावलो सांभाळा तरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुंतम। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्याचं जीवन प्रभू शरणागत आहे, अशा शरणागत भक्ताला काय फलश्रुती परमार्थ देतो, ती शरणागती कोणती फलश्रुती देते, त्या फलश्रुतीचा परिहार देणारा गोड अभंग आहे। विठाला पुण्य पावन भूमी संत जनाबाई महाराज यांच्या भूमीमध्ये, पुण्यसलीला गोदामादेच्या पावन तटाकावर परमात्म्याच्या दरबारात समाधिस्थ असे हरिभक्तिपरायण काका महाराज यांच्या समाधीस्थली उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी साधू समाज, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार यांच्या भव्य आणि अतिपावन उपस्थितीमध्ये आज आपण या परमपावन गंगोत्री आश्रमामध्ये जी चिंतन सेवा करतो आहोत, त्या चिंतन सेवेचं निमित्त तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु मोतीराम महाराजाची परंपरा आणि आपली पिढी याचा दुवा साधणारे सेवानिष्ठ सेवा शिरोमणी वैकुंठवासी गुरुवर्य पूज्यपाद श्री सोपान काका इसादकर आदरणीय काका यांच्या 19व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने 16व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण एवढ्या भव्य उपस्थितीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या 16व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य मला सर्व भक्त परिवार यांच्या माध्यमातून तथा काकाच्या पश्चात काकाची परंपरा या आश्रमाची उपासना मोठ्या गरिमेने सांभाळणारे आदरणीय हरिभक्तिपरायण निवृत्ती महाराज यांच्या विशेष आग्रहातून आज्ञेतून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे
तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन या निमित्तानं करण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे उपस्थित महाराज मंडळी, गुणीजन मंडळी यांची संख्या उपस्थिती आहे असं नाही आहे, भव्य उपस्थिती आहे. भव्य नाही, अति भव्य उपस्थिती आहे. आता एक एका ते काय वानू अपार हे, ही जी ज्ञानोबारायची भाषा आहे तीच भाषा आता माझ्या हाताला आहे. म्हणून सगळ्यांचा नामोल्लेख न करता तुकोबारायच्या अर्ध्या चरणात सकळा चरणी जीव माझा हा भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने निमित्ताला धरून चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. आज आपण सर्व मंडळी पूज्यपाद काकाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित आहोत. काय साधू जेव्हा इहलोकीची यात्रा संपवतो तेव्हा वंशजाने श्राद्ध केलं पाहिजे आणि शिष्यानं समाराधना केली पाहिजे. साधूच्या परिवारातले लोक काय करत असतात? पुण्यतिथी करत असतात, श्राद्ध करत असतात आणि शिष्य मंडळी काय करत असतात? समाराधना करत असतात. म्हणून आपण सर्व मंडळी जरी काकाला जाऊन 16 वर्ष झाली तरी त्यांनी आपल्यावर केलेली कृपा, त्यांनी आपल्याला दिलेलं प्रेम आपण विसरलेला नाही आहे. म्हणून या 16व्या वर्षी सुद्धा तेवढ्याच उत्साहानं, तेवढ्या निष्ठेने, तेवढ्या प्रेमाने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर काकाचं पुण्यस्मरण आहे आणि काकाच्या संबंधानं मी बोलावं असं ना माझा अभ्यास आहे, ना माझं तप आहे, ना माझं वय आहे. हो, काय काकाचं जीवन म्हणजे उत्तुंग हिमालयासारखं आहे. आणि हिमालयाची उंची कोणाला पाहता येते? हिमालयाची उंची पाहण्याकरता काय लागतो? माणूस स्वतः हिमालय एवढा उंच लागतो, हिमालय एवढा उंच लागतो. काय ज्ञानोबाराय म्हणतात, क्षीरसागरा परगुणे आणि की जे क्षीरसागरची पण. जर आपल्या घरी पाहुणा आला क्षीराचा सागर, मग त्याला का डिकाशन करता का? त्याला का काळा चहा करता का? नाही. ज्ञानोबाराय म्हणतात क्षीरसागर जर पाहुणा आला असेल तर त्याला उपचार सुद्धा, त्याचा पाहुणचार त्याच पद्धतीने झाला पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, किती आठवतात कोणास ठाऊक मला त्या ठिकाणच्या ओव्या, या यो मामे वस मोडो जानाती पुरुषोत्तम स सर्वविध भजती माम सर्व भावेन भारत. या पदावरच्या काय आहेत? ओव्या आहेत. 15.5 मिसळावे तै 15.5ची होवावे, तेवी मी झाली असंभवे भक्ती माझी. आता मला शब्द आठवत नाहीत पण भाव आठवतो. आकाशाला आलिंगन देण्याकरता आकाशा एवढंच मोठं व्हावं लागतं. क्षीरसागराला पाहुणचार करण्याकरता क्षीरसागरा एवढंच मोठं व्हावं लागतं, तसाच पाहुणचार करावा लागतो. मला वाटतं काकाचं वर्णन करण्याकरता काका एवढंच मोठं व्हावं लागतं ना. माझी ती वय, ती माझी कुवत आहे. पण ज्ञानोबारायची भाषा किती गोड आहे. भगवान महाराज ज्ञानोबाराय म्हटले, खरं तर मी या गीतेवर बोलावं ही माझी योग्यताच नाही. हे अध्याय गीतेचे, नव्या अध्यायाच्या बाबतीत तर विशेष आहे ज्ञानोबारायचं बोलणं. हे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य पण नवमाचे, हे अनुवादलो तुमचे सामर्थ्य प्रभो नवमीच्या अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया बिहाला वेद मी वाया, का गर्व करू. जिथे गीतेचं वर्णन या गीतार्थाची थोरी स्वयंशंभू विवरी, जे सनकादिके सेवी जे ब्रह्मेशाने प्रशंसी जे कसे जे ब्रह्मेशाने प्रशंसी जे सनकादिके सेवी जे आदरीशी, काहीतरी आहे, उपस्थित होत नाही मधला एक तुकडा. असं थोर गीता तत्व आणि मी वायाची दिवसा उपनला चित्ता याच्यावर बोलण्याचा मी उगाच प्रयत्न करतोय. पण ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, येत एकची असे आधारू. माझी योग्यता नाहीये पण मी बोलायला प्रवृत्त झालो का? येत एकची असे आधारू, तेनेची मी बोलतसे सधरू. इथं एकच मला आधार आहे आणि त्याने मी सधर म्हणजे धैर्य धारण करून बोलतोय. तरी सान गुरु श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. मला कोणाचा आधार आहे? गुरुचा आधार आहे. तसं काकाबद्दल बोलण्याकरता माझी हिंमत नाहीये, माझं धैर्य नाहीये, पण मला पण एक आधार आहे. कोणता? जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगाचा. आणि मग त्या अभंगाच्या माध्यमातून काकाचं जीवन मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुर्तास अभंगात आधी प्रवेश करून घेतो. ऐका मंडळी, ऐका. काय मृत्यू लोकातील प्रत्येक जीवाची एक अपेक्षा आहे. बघा तुम्ही, अनेक अपेक्षा आहेत पण अन्य अपेक्षेबद्दल वाद आहेत. हो, तुम्हाला बंगला पाहिजे का? कोणी म्हणेल पाहिजे, कोणी म्हणाल नाही. का हो तुम्हाला कपडे पाहिजे का? कोणी म्हणेल पाहिजे, कोणी म्हणणार नाही. कोणी म्हणेल का हो तुम्हाला पैसे पाहिजे का? बहुतांश म्हणतील हो, पण 1-2 तरी मिळतील ना नाही म्हणणारे. 1-2 तरी औषधाला मिळतील. म्हणजे धन, शब्द, स्पर्श, रूप, प्रसादी, गंध आदी विषय
याच्या इच्छेमध्ये वाद आहेत. पण ज्ञानोबा म्हणतात एकच इच्छा जगाची अशी आहे त्याच्यात कोणताच वाद नाही, आणि ती म्हणजे न मरणे निर्विवाद जगापडी. जगाला आवडतं, मरायचं नाही जगाला आवडतं, आणि कसं आहे निर्विवाद आहे. निर्विवाद म्हणजे काय? विधानसभेमध्ये शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं का नाही, करायचं का नाही, वाद निर्माण होतील, नक्की होतील. विरोधक म्हणतील केलंच पाहिजे, सत्ताधारी म्हणतील विचार केला पाहिजे. कारण शेतकऱ्याचं दुर्दैव एक, शेतकऱ्याचं दुर्दैव काय, सरकार कोणाचंही असो, शेतकऱ्याची एक दुर्दैव काय, शेतकऱ्याची दया विरोधकाला येते. कोणतंही सरकार असो, शेतकऱ्याची दया सत्ताधाऱ्याला येत नाही. शेतकऱ्याची दया कोणाला येते? विरोधक. एकदा विरोधी पक्षात बसले का त्याला शेतकऱ्याचा पुळका सुटतो हे मला अजून कळालेलं नाही. असो, वाद निर्माण होतील. वीज बिल माफ करायचं की नाही, वाद निर्माण होतील. लाडक्या बहिणीचे हप्ते द्यायचे का नाही, वाद निर्माण होतील, आहे ना, वाद निर्माण होतील. वारकऱ्यांना टोल माफ करायचा का नाही, वाद निर्माण होतील. आमदाराचा भत्ता वाढवायचा का नाही, वाद होणारच नाही. निर्विवाद बिल पास होईल. हे जसं निर्विवाद आहे तसं निर्विवाद जगा एक पडिये. काय पडिये? न मरणे. मला वाटत नाही बरं जीव नुसता मरायचं नाही एवढी अपेक्षा घेऊ नये का, तसे प्रयत्न सुद्धा चालू आहेत, त्याचे प्रयत्न पण चालू आहेत. तो प्रयत्न करतोय आपल्याला मरण येऊ नये. औषधं खातो, फिटनेसमध्ये राहतो, अनेक उपचार करून घेतो, विस्तार करत नाही. तुमच्यासह मला, माझ्यासह तुम्हाला, आम्ही जगण्याकरता काय काय करतोय हे प्रयत्न सगळ्यांना विदित आहेत, ज्ञात आहेत. विस्तार नाही करत, प्रयत्नही चालू आहेत, पण साक्षात्कार नाही. आपण सगळेच मरतोय. मरती मेली नेनो किती, हाची लाभता याचे संगती. हो, आज जा मेला पण जा मेला बाप मसना. आज जा मेला पण जा मेला बाप मसना. आजा मेला, आजा मेला, बाप मसना गेला. आज मेला पण जा मेला बाप मसना गेला. आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. देखत ना तू पण तोही तैसा झाला. 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 उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. 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 9 भी मर गए 10 भी मर गए. मर गए सहस्त्र 88. मर गए सहस्त्र 88. 31 कोटि देवता मर गए. 31 कोटि देवता मर गए. बड़े काल के फांसी, बड़े काल की फांसी. अजब तड़ाका दे तो क्या जाने लड़का. जमका तड़ाका दे तो क्या जाने लड़का. एक ज्ञानोबाराची यादी, एक कबीर महाराजाची यादी है ना. ज्ञानोबाराची यादी सोपी. आजा मेला पणजा मेला बाप मसनाला गेला. हो, कबीरजीची यादी थोडी हाय सोसायटीची. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम नोगी. पीर मर गए जमका
रामदास महाराजांनी वाचली. त्यांना वाटलं हाय सोसायटी वाचली, लो सोसायटी वाचली, मिडल क्लास राहिला. म्हणून आजा मेला पणजा मेला ही लो सोसायटी, 9 भी मर गए 10 भी मर गए ही हाय सोसायटी, आणि पीर मर गए पैगंबर मर गए हे मिडल क्लास. पण चला याद्या कोणत्याही वाचा, सगळ्यांच्या पाठ आहे. सगळे गेले, जात राहिले, सगळेच मेले, यशस्वी नाही झाले. ऐका ना, यशस्वी नाही झाले. जो जो गाथा वाचतो, जो जो संत वाङ्मयाचं अवलोकन करतो, यशस्वी झाले नाही हा शब्द त्यांच्या मुखात शोभत नाही. हे वाक्य त्यांच्या मुखात शोभ. हा, वारकरी इतर ह्या वाङ्मय शास्त्राचं अनुष्ठान न करणारे, शास्त्राचं वाचन न करणारे, त्यांच्या जर तोंडात ही भाषा आली ना, कोणीच वाचलं नाही तर हे ठीक आहे. पण नाही, जे शास्त्रानुमती जीवन जगतात, वेदानुमोदित संत वाङ्मय अनुमोदित जीवन जगतात, त्यांना हे म्हणण्याचा अधिकार नाहीये. काय कबीरजीचा एक दृष्टांत ते सगळ्यांना माहिती, तो उचरता सांगतो आणि पटकन अभंगाकडे वळतो, कारण मला वेळेत 8 तास घेऊन रानकडला लावायचे. ऐका, सगळ्याला माहिती. चलती पिसी देख कर जिया कबीरा रोये. हो, कबीराची आई दळत होती आणि बाजूला कबीर महाराज रडत होते. रामानंद महाराज आले तिथे, त्यांचे गुरु. अरे कबीर, काय झालं रडायला? बघा ना म्हणले, हे जातं फिरताना मला रडणं येते. म्हटले, अरे जातं फिरण्याचं आणि रडण्याचं काय संबंध काय? त्याने सांगितलं, बघा ना, 2 पाथर के बीच में साबुत बचाना. हे वरची खालचं जातं वरची पाळू, कसं असतं ते, खालची पाळून वरचं जातं, ह्या 2 दगडामध्ये एकही साबूत वाचत नाही. हे पाहून मला रडणं येतं. बोलण्याची भाषा जरी सामान्य होती, अभिप्राय लक्षित होता. हसले रामानंद. ते म्हणले, हे माता थांबले दळायची. उचलते जातं उचललं तर आतल्या खुंट्याच्या भोवती 4-5 दाणे बसलेले होते. 4-5 दाणे बसलेले होते. आणि कबीराला रामानंदानं सांगितलं, ऐकलं का? जीवशू 2 खुंटे घे, प्रपंचाचे नेटे घे. खालचा खुंटा शिव खुंटा आहे, शिव स्थिर आहे, आणि वरचा जीव खुंटा आहे म्हणून फिरत राहतोय. म्हणून ऐक, जे जे जीवाच्या नादी लागले, जे जे मायेच्या तडाख्यात लागले ते मेले. पण कबीर ऐक, ज्यांनी मधल्या खुंट्याला धरून राहिले ना, ते नाही मेले, ते नाही मेले. हे ध्यानात ठेवा. मेले सगळे पण ते नाही मेले. या मृत्यू लोकामध्ये सगळ्यांना मरणाचं भय, मरणाची भीती आहे. लोक मरत राहिले, लोक मेले. पण याच मृत्यू लोकामध्ये एक भाषा आहे, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, मज केले अमर, अमर ठाव पुशिले गुण पुशिले, ठाव पुशिले गुण पुशिले, मज केले मज केले ठाव पुशिले प्रमाण भरपूर आहेत. 1-2 प्रमाण सांगतो. मरण माझे मरून गेले, तुकोबरायची भाषा. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, तुकोबरायची भाषा. आम्ही मरणार नाही ही भाषा पहिल्याही चरणात आहे, आणि दुसऱ्या चरणात हीच भाषा आहे, आम्हाला मरावं लागणार नाही. पण ऐकलं का, पहिल्या चरणातला आशय जो आहे तो तेच आहे, आणि दुसऱ्या चरणातला जो आशय आहे तो भक्तिनिष्ठेतला आहे. कशावरून? मरण माझे मरून गेले, मज केले अमर. काय केलं काय तुम्ही? ठाव पुशिले बूड पुशिले. मृत्यूला ठाव असणारं शरीर आणि मृत्यूचं बूड असणारं अज्ञान आम्ही जीवनातलं संपून टाकलं आहे ना. इथं ज्ञानाची भाषा आहे. आणि न लगे मरावी तर भाषा काय आहे? ऐसा ठाव दिला देवे. पण तुम्ही केलं काय? माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी. भक्ती अनुष्ठान असू द्या नाही तर ज्ञान अनुष्ठान असू द्या, त्यांना ते फळ मिळालं. आम्ही मेलो पण ते साधू नाही ना मेले, ते अमर झाले. ऐका ना मंडळी, एकच वाक्य सांगतो. पण लोक म्हणतील महाराज तसं नाही झालं, काही नाही झालं तसं काही. आमच्या समोर मेलेले पाहिले आम्ही. मोतीराम महाराजसारखे साधू होते, त्यांनाही निर्याण ठेवावं लागलं. मारुतराव महाराजसारखे साधू होते,
त्यांना निर्याण ठेवावं लागलं. जोग महाराजासारखे साधू होते, त्यांना निर्याण ठेवावं लागलं. अहो जोग महाराजाचं तर निर्याण एवढं कठीण आहे, त्यांना अल्सर होता, ब्लड BP होता आणि भगेंदर होतं. या रोगानं त्रस्त होऊन वयाची 50 ओलांडली की महाराज गेले, त्यांना जावं लागलं. रामकृष्ण परमहंसासारख्या साधूला कॅन्सरनं जावं लागलं. हो, वैकुंठवासी आमचे विठ्ठल बाबा गोले होते, फार विरक्त साधू, त्यांना ब्लड कॅन्सरनं जावं लागलं. आहेत की नाही अशी महात्मे, जावंच लागलं त्यांना. हे कसं काय? ते म्हणजे ह्याच्यावर मला बोलायचं, पण अभंगात प्रवेश केला, आता फक्त पूर्व पक्ष डोक्यात राहू दे. पण हे सगळे मेले आणि साधू मात्र मेले नाही. का बरं? का नाही मेले? हे मेले आणि हे का मेले नाही? एकच प्रमाण सांगतो. कशातलं? नाटातलं. नाटातलं प्रमाण आहे का? काय झालं? या लोकांची आधार धरायचं माध्यमच चुकलं म्हणून मेले, आणि यांनी मात्र आधार खूप चांगला धरला म्हणून जगले. हे कोणाच्या नादी लागले? जे मेले ते कोणाच्या नादी लागले? ऐका महाराजाचं प्रमाण. मरती मेली नेनो किती. मरती काय मरतायत, काय मेली, मरती मेली नेनो किती. पण हे कधी? हाची लाभता याची संगती. या संसाराच्या संगतीच्या नादी लागले आणि ते मरत राहिले, ते मेले, ते गेले. पण जे मात्र देवाच्या नादी लागले त्यांचं काय झालं? अनुसरे तो अमर अनुसरे अमर झाला. जे संसाराच्या नादी लागले ते मेले, पण जे अनुसरले ते अमर झाले. हे अनुसरण कोणाचं? शास्त्राचा नियम आहे, संदिग्ध हेतू वाक्यशेषात. जिथं शंका निर्माण होते तेव्हा वाक्यशेष काढला जातो. त्याला उदाहरण दिले, आपल्या गात्यातलं देतो. शास्त्रातलं उदाहरण आहे, पण आता आपल्याला वेळ जास्त झालाय म्हणून ते राहू द्या. आता खरं सांगू का, ते मला आठवत नाही. पण आठवत नाही असं कीर्तनकारांनी म्हणायचं नसतं, म्हणून मला आता वेळ नाही, राहू द्या. आता ते आठवत नाही म्हणजे मला मंत्र आठवत नाही. शिवाजी महाराज विषय आठवतो. विषय असा आहे, यज्ञाचं प्रकरण वेदात चालू झालं. काय करा? यज्ञ करा, यज्ञात आहुत्या टाका आणि तांदूळ माखून ठेवा. काय शब्द आला? तांदूळ माखून ठेवा. पण शब्द स्पष्टता नाही आली. ते तांदूळ शेणानं माखायचे का गुळानं माखायचे का तुपानं माखायचे, काहीच नाही आलं. फक्त काय करा? तांदूळ माखून ठेवा. कशासाठी? आहुतीसाठी. पण कळे ना आता कशाला नेमके माखायचे. आणि मग ते प्रकरण चालू 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 राहिलं आणि एकदम समारोपामध्ये एक वाक्य आलं, आयुर्वय घृतम, तूप हे आयुष्य आहे. खरं तर या प्रकरणाचा आणि त्या प्रकरणाचा अन्वय नाही तिथे, पण त्या प्रकरणाच्या शेवटी काय आलं? तूप हे आयुष्य आहे.
ज्याला वाटतं आयुष्य वाढावं त्यानं तूप खावं, तुपानं आयुष्य वाढतं. हो, तुपानं फक्त तूप गावरान जर्सीचं पाहिजे. तसं गावरान जर्सी जुळतच नाही. हा, ती जर्सीच गाय ऐकताय ना, ती काय जर्सी गाय, बाकी ती डुकरीनच आहे. हो, जर्सी गायला गावरान म्हणणं म्हणजे एका दुकानावर मी पाटी वाचली होती, कोमल हार्डवेअर. दुकानाचं नाव होतं कोमल हार्डवेअर असं येते. असं आयुर्वेद घृतम, तूप खा आयुष्य वाढतं. आणि मग आता तो शब्द उचला आणि इथं लावा, इथं लावा. काय आता ते तांदूळ माखायचे म्हटले होते ना, कशानं माखायचे? प्रकरणाच्या शेवटी शब्द काय आलं? आयुर्वेद घृतम आलं. मग ते तुपानं माखायचे. झालं. कशाला? जसं वेदात उदाहरण आहे तसं आपल्या वेद स्वरूप असणाऱ्या गात्यात ते उदाहरण आहे. माझ्याकडं पहा, सगळ्यांना पाठ असणारा अभंग. पाहता श्रीमुख डोळ्याची भूक, पाहत मन मी मुख पाहिलं आणि माझ्या डोळ्याला सुखाला सुख झालं. पण ते मुख कोणाचं? संदिग्धता आहे. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. 3 अक्षराचा रस असा आहे जो अमृताला फिका पाडतो. पण ते 3 अक्षर कोणती आहेत? श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारोनी. पण ते श्रवण कोणाचं? संदिग्धता आहे. पुढं महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. मळालेलं मन स्फटिकासारखं झालं, पण कोणाच्या चिंतनानं? संदिग्धता आहे. आता चला शेवटच्या चरणामध्ये. तो का म्हणे माझ्या जीवाचे जीवन, विठ्ठल निदान सापडले. आता विठ्ठल शब्द उचला आणि प्रत्येक चरणाला लावा. पाहता श्रीमुख, कोणाचं मुख? विठ्ठलाचं. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, ते 3 अक्षर कोणती? विठ्ठल. श्रवणाची वाट चोखाळली, कोणाच्या श्रवणाने? विठ्ठलाच्या. मळालेलं मन शुद्ध झालं, कोणाच्या चिंतनाने? विठ्ठलाच्या. ह्याला वाक्यशेष म्हणतात. मग एक पूर्वशेष बी असतो. पूर्वशेष कसा आहे? ऐका. तो का म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. 3 अक्षर कोणती? सर्व साधनाचे सार, भवसिंधू उतरी पार. पण कोणाचं चिंतन आहे ते? नाही, त्याच्या आधी योग याग तपे केली तयाने आमुपे. पण कोणी? मग त्याचं पहिलं चरण आहे, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काही अभंगाला पूर्वशेष लावावा लागतो, काही अभंगाला उत्तरशेष लावावा लागतो. आणि अभंगाला पूर्वशेष उत्तरशेष लावावा लागतो. हे शिकण्याकरता युट्यूबच्या जोरावर नाही, गुरुच्या चरणाजवळ बसून अभ्यास करावा लागतो. ह्याला गुरुच्या चरणाजवळ अभ्यास करावा लागतो. असो, तसं या अभंगात अनुसरे तो अमर झाला. अरे पण हे अनुसरण कोणाचं? चला अभंगाचा वाक्यशेष काढू. चला दुसऱ्या चरणात, न देखती गर्भवास. अरे पण कोण? कधी दास विष्णूचे. सापडलं आपल्याला उत्तर. हे विष्णू शब्द उचला आणि आता इकडं आणा. हे अनुसरण कोणाचं? ही शरणागती कोणाची? ही शरणागती विष्णूची, अर्थात देवाची. ज्यानं देवाची शरणागती केली तो माणूस अमर होतो, तो मरत नाही. पण महाराज तुम्ही पूर्वपक्ष केला होता, मरत नाही पण मेली ना आमच्या समोर. हो, एवढंच नाही, आमच्या संत परंपरेतले चोखोबार आहे. आपल्या संत परंपरेतले कोण? संत चोखोबार आहे. हे तर गाव कुसाखाली ठेचून गेले. मग हे कसं काय? हे कसं काय? गंगाखेड मंडळी, गंगाखेडकर ऐका, ऐका. तुम्ही अजून तुमच्या लक्षात आलेलं मला दिसत नाही, आला असेल तर मला माहीत नाही. या वर्षी नामदेवरायच्या समाधी सोहळ्याचा 675वा वर्ष आहे. पण आपण परभणीकरांनी हे विसरता कामा नये. जसा नामदेवरायचा 675वा समाधी सोहळा आहे, तसा जनाबाईचा सुद्धा 675वा आहे. कारण नामदेवरायसोबत संत जनाबाई महाराज सुद्धा त्या दिवशी काय झालेले आहेत? समाधीस्थ झालेले आहेत. बघा आता वर्षभरात काही एखादा कार्यक्रम आपण केला पाहिजे. वा, भगवान महाराज आपण सगळं जेवढा घडेल तेवढा आम्ही करणारच आहेत. तुम्ही म्हणलं तरी करणार आहे, नाही म्हणलं तरी करणार आहे. वा 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 वा. उगाच मी ख्याकाना केला माझा सांगू. तुम्ही उगाच ख्याकाना केला येणार. तुम्ही म्हणा हालो, मी म्हणतो आलो. ऐका, चला विचार सांगत होतो. गेले ना संत चोखोबार गेले. पण ऐका मंडळी, मरणं आणि जगणं तुमच्या आमच्या दृष्टीने जसं आहे तसं तात्पर्यानं नाही. 15व्या अध्यायामध्ये उत्क्रामंतम स्थितं वापी
भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ते ज्ञानचक्षुषः. ह्या जन्ममरणाकडे ज्ञानी लोक कसे पाहतात? विमूढानानुपश्यन्ति. विमूढ लोक ह्याला पाहू शकत नाही. तिथं ज्ञानोबा काय म्हटले? आपल्या दृष्टीने जन्म काय आहे. आता मला किती ओव्या आठवतात ते पाहतो, लावतो डोक्याला ताण. तशा पाठ केल्या, पण तुमच्या आशीर्वादानं काय होते काय माहीत. देहाचे मोटके उभे, सुरुवात आहे त्या श्लोकावरची. कोणी काढला मोबाईल तर बघा. देहाचे मोटके उभे आणि चेतना तेत उपलभे, तो आला येणे बोभे बोभाती गा. चिखलाचा गोळा असतो म्हटले शरीर, आणि त्यानं हातपाय हलवायला लागला, लोक म्हणतात आला आला, जीव आला आला. मग भोग सरल्या पैसे, भोग सरलिया पाठी, अशी त्याच्या पुढची ओवी आहे. पण भाव सांगतो फक्त, भोग सरलिया पाठी. मग त्याचं या जन्मातलं कर्म संपलं आणि त्याच्या शरीराची हालचाल संपली. लोक म्हणतात गेला गेला गेला. म्हणजे देहाची हालचाल चालू झाली, जन्माला आला, देहाची हालचाल संपली, मेला. आम्ही एवढं सामान्य दृष्टीने जन्म आणि मरणाकडे पाहतो. पण साधूचं जन्माला येणं असंही नाही आणि साधूचं मरण सुद्धा असं नाही. ऐका, साधू अमर झाला. साधू अमर झाला म्हणजे काय झालं? निवृत्तीनाथाच्या समाधी प्रसंगात नामदेवांनी हा कोड लय गोड सोडून दिले. नाना फार गोड सोडवले कोड. हो ऐका, स्वरूपानं जसा पामर अमर आहे तसा मुक्तही अमरच आहे. काय विशेष काय? अपूर्वता काय? जीवा मरण नाही स्वभावे, जीवा मरण नाही स्वभावे. हो काय नाटातलं प्रमाणे पहा. आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी आणि मारीशी तरी मारी, जवळी अथवा जुरी धरी, खाली संसारी अथवा नको. हे आम्ही तुझ्या हातात जरी ठेवलंय, ह्याच्यातलं सगळं बघा. त्यानं तारलं काय, मारलं काय, जगावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. त्यानं जवळ दूर धरलं काय, ठेवलं काय, राहावं लागणार नाही तर दूर जावं लागणार आहे. सगळे आता क्रमानं पदर लावून टाका. तात्पर्य एक आहे, मरावंच लागणार आहे. शरीरानं सगळ्याला मरावंच लागणार आहे. उगत तुकोबाऱ्यासारखे अपवाद सोडले तर, हो तुकोबाऱ्यासारखे अपवाद सोडले तर, नाहीतर सगळ्याला शरीरानं मरावं लागणार आहे. म्हणजे संत मीराबाई आहेत, संत तुकाराम महाराज आहेत, संत नरहरी महाराज सोनार आहेत. यांचे देव मेले नाही महाराज. हो तुम्ही जागेत ना सगळे वारकरी, वारकरी जागेत ना. हो नसले जागे झालेत, या फोनच्या आवाजानं जागे व्हा. येथे उरो नाही आले अवतार, ईरते पामरा, ईरते पामरा, जीवा किती येथे उरो नाही आले अवतार, येथे उरो नाही आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार. अरे मोठे मोठे गेले दर्या मी खसखस कुठं. येरते पामर जीव कुठ किती, येरते पामर जीव किती. बघा शरीराच्या दृष्टीने सगळेच मेले. तुम्ही जागेत म्हणून विचारतो, ज्ञानोबराची समाधी कुठे हो? आळंदीला. का सोपान काकाची सासवडला, निवृत्तीनाथाची त्र्यंबकला, नामदेवरायची पंढरपूरला. तसं मला तुम्हाला विचारायचं आहे, संत नरहरी महाराज सोनार यांची समाधी कुठे? जरा खाजवा की डोकं. कुठे कुठे? मला नरहरी सोनार महाराज यांची समाधी शोधून दाखवा. नाही सापडणार. ज्याने गाथा वाचलाय नाम जोरायचा त्याला सापडेल बरं निवृत्तीनाथ महाराज. हो नरहरी सोनार, संत नरहरी सोनार महाराज यांची समाधी कोणती आहे? पंढरपूरला जी पांडुरंगाची मूर्ती आहे त्यांची जी कंबर आहे हीच नरहरी सोनार महाराजाची समाधी. नामदेवाचं प्रमाण आहे नाना. नामा म्हणे तेव्हा होतो मी जवळी आणि नरहरी वनमाळी एक झाले. नरहरी वनमाळी काय झाले? एक झाले. असे दिव्य देह ठेवणारे काही महात्मे जर सोडले, बाकीच्याला देह संपवावा लागतो. पण काय दुर्दैव या संप्रदायाचं. ज्या संप्रदायात आम्ही जन्माला आलो, एक शब्द वापरू का शिवाजी महाराज, ज्या संप्रदायावर आम्ही जगतो त्या संप्रदायाच्या तत्वावर आमच्या निष्ठा राहिल्या नाही.
हो, कीर्तनकारांनी म्हणावं तुकोबरायचा खून झाला, तुकोबराय वैकुंठ गमनाला गेले नाही, हे कोणी म्हणावं? बामन होतं ते. कीर्तनकारांनी म्हणावं. कीर्तनकारांनी, आणि ते बी कोण्या? हो, जे एका कीर्तनाची 61 घेतो. आणि कोणा? ज्याला गादीवर बसावं लागत, उभा सुद्धा राहता येत नाही. आता पुढचं कॅमेरा नसता तर बोललो असतो. नाही राहू द्या काय नाही, माहितीच आहे सगळ्याला. एकच प्रमाण सांगतो, का म्हणे ज्याच्या बापा नाही ताळ आणि तो देखे विटाळ संता अंगी. संतांचा विटाळ कोण पाहतो? ज्याच्या बापाचा हिशोब नसतो ते. ज्याच्या बापाचा हिशोब आहे ना, माय बाप वेळान साधिली, माय बाप वेळान साधिली, माय बाप वेळान माय बाप वेळान. आता त्या प्रमाणाला अजून वाढवलं यांनी, म्हणून वेळ वाढणार आहे आता. एक तर बापाचा ताळ नाही ते, आणि बापाचा ताळ असला तरी बापाच्या वागण्यात ताळ नाही ते. एक तर बापाचा ताळ पाहिजे, नाही तर बापाला ताळ पाहिजे. असं जाऊ द्या. विचारलो म्हणे महाराज तुम्ही म्हणता का नाही? महाराज वैकुंठाला गेले. हो गेले, निष्ठा आहे आमची, विश्वास आहे आमचा. म्हणजे आजकाल एखादा महाराज का जात नाही? त्याने मला काय विचारलं, मग आजकाल एखादा महाराज का जात नाही? म्हणून महाराज मी त्याला उत्तर दिलं, लागवडीचा उतार खोडव्याला येत नसतो. खरे का खोटे? लागवडीचा उतार खोडव्याला नाही, खोडव्याचा उतार निडव्याला नाही, मग निडव्याचा उतार तात्पर्य आहे का? हो, पण ते गेले, अमर झाले. मग महाराज बाकी तर गेले ना. 16 वर्षापूर्वी आमचे काका गेले ना, आमचे 25 वर्षापूर्वी मारुतराव महाराज गेले ना, 50 वर्षापूर्वी आमचे मोतीराम महाराज गेले ना. त्याची संगती काय? अरे तुम्हाला काय पाहिजे ते पहा. पण ज्ञानोबरायांनी, आपलं नामदेवरायांनी ज्या 3 गोष्टी सांगितल्या त्या सांगतो. साधू देहानं जरी गेले, देहानं गेले, मग राहिल्या समाधी जगा माझे, राहिल्या समाधी जगा माझे, राहिल्या समाधी जगा माझे. गेले ऋषीश्वर अनादि जे आदि, गेले ऋषीश्वर अनादि जे आदि, गेले ऋषीश्वर अनादि जे आदि, गेले ऋषीश्वर अनादि जे आदि. राहिल्या समाधी जगा माझी, राहिल्या समाधी जगा माझे, राहिल्या समाधी जगा माझे. गेले ऋषीश्वर अनादि जे आदि, आणि राहिल्या समाधी जगा माझी. साधू समाधीने अमर आहे. मला सांगा, 16 वर्ष झाले या समाधीची पूजा एक दिवस तरी बंद आहे का? लॉकडाऊन मध्ये जग थांबलं, लॉकडाऊन मध्ये जग थांबलं, पण इसादकर काकाच्या समाधीची पूजा नाही थांबली. का नाही थांबली? ते समाधीने अमर आहेत. ते समाधीनं काय आहेत? अमर आहे. आपल्या मोतीराम महाराजाच्या परंपरेत आपली सगळी मंडळी पंढरपूर प्रस्थानला, आळंदीला जायच्या आधी त्र्यंबकला जातात. आणि तिथं आपण काय करतो? ब्रह्मगिरीची परिक्रमा करत असतो. मला सांगा, तिथे त्र्यंबकला एकच समाधी आहे का अनेक समाधी आहेत? महाराज आता तरी संस्थांनी विकास करताना काढल्या काही, पण तुम्ही 25 वर्षापूर्वी जर गेला असता तर मंदिराला परिक्रमा कशी घाला हा प्रश्न होता. एवढ्या समाध्या होत्या. आता सुद्धा ह्याच्या बाहेर देऊळवाड्याची जी भिंत आहे, त्या वाड्याच्या बाहेर आजही शेकड्यानं समाधी आहेत. पण ती कोणती समाधी आणि कोणाची आहे हे माहीत नाही. पण आज 700 वर्ष होऊन गेले, त्या समाधीची पूजा बंद नाही. काय? साधू समाधीने अमर आहे. मधल्या काळात झालं होतं, अंतर पडलं होतं. मधल्या काळात अंतर पडलं होतं, पण आमच्या मुक्ताबाईची समाधी आमच्या बंकट स्वामींनी शोधून काढली. परत निवृत्तीनाथाची समाधी, ह्याच्यात वाद आहे थोडासा. केदारबा कराडकरांचं एक नाव आहे आणि पाटीलबा जोपुळकर या लोकांचं नाव आहे त्याच्यामध्ये. कथा ऐकण्यासारखी बरं. शिवाजी महाराज लय गोड कथा आहे त्यांच्या समाधीच्या शोधाची. ह्या महात्म्याने अनुष्ठान केले. कारण अभंगात वर्णन काय? मागे शोभे ब्रह्मगिरी, समाधी त्र्यंबक शिखरी. म्हणजे त्र्यंबक शिखर पाहिजे, पाठीमागं ब्रह्मगिरी पाहिजे, तिथं गोदावरीचा उगम पाहिजे,
तिथे त्र्यंबकराजाचं मंदिर. आता ते सगळे लक्षण आहेत, पण एवढ्या समाधीत नेमकी समाधी कोणती? जसं निवृत्ती आपल्या ज्ञानोबराच्या समाधीच्या शोधाकरता साक्षात एकनाथ महाराज अनुष्ठानाला बसले. आपण जेव्हा मंदिरात प्रवेश करतो आणि उजवं घालताना पहिलं पिंपळ दिसतो, त्याला नाथाचा पिंपळ पार म्हणतात. त्याला नाव काय? रोहिदास महाराज नाथ पार म्हणतात. तिथं नाथाची मूर्ती आणि पादुका आहेत. पहिले पादुका होत्या, आता मूर्ती सुद्धा बसवली. त्याच झाडाखाली नाथाने अनुष्ठान केलं. ज्ञानोबराय मला मार्ग दाखवला. हे झालं त्या काळातलं. पण आरवाची 100-125 वर्षापूर्वीची घटना आहे. मग केदारभाऊ कराडकर म्हणा किंवा पाटीलभाऊ झोपुळकर ही महात्मे म्हणा, असे ध्यानस्थ बसले, अनुष्ठानाला बसले, अन्न पाण्याचा त्याग केला. नाथा दाखव समाधी, नाथा दाखव समाधी. तर इतिहास सांगतात, एक बारीक पोरगी तिथं आली, एक छोटी पोरगी तिथं आली. बाबा तुम्ही निवृत्तीनाथाची समाधी शोधताय? हो ग माय, काय करू, महिना झालं मी इथं बसून आहे, पण अजून मला काही दृष्टांत होत नाही. थांबा मी दाखवते. आणि त्या पोरीनं हात धरला आणि तुरु गेली. ह्या बाकीच्या सोडून द्या म्हणले. ही समाधी निवृत्तीनाथाची. आणि ती पोरगी अंतर्धान झाली. ती पोरगी म्हणजे साक्षात मुक्ताई होती. असा शोध. पण चला शोध घेतला, पूजा चालू झाल्या, पण राहिल्या समाधी जगामाजी. साधू अमर झाला. कशाने? समाधीने. साधूची अमरता अजून निवृत्तीने आपलं नामदेवराय सांगतात. देव नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. राहिले ते ज्ञान जगा माझी. साधू गेले पण त्यांचं ज्ञान अमर राहिले. मोतीराम महाराज गेले पण त्यांचे नियम राहिले. बरोबर ना? महाराज गेले देहानं, पण त्यांचे काय राहिले? नियम राहिले. आणि मग मला धाडसानं बोलायला काहीच संकोच नाहीये. ते नियम का राहिले? कारण त्या परंपरेमध्ये काकासारखी माणसं आले म्हणून राहिली. हे महाराजांचे नियम. मारुतराव महाराज काका यांनी फार निष्ठेनं जपले. महाराज मला प्रश्न पडतो, उदाहरण सांगतो. आमचे गुरुबंधू आहेत उल्हास महाराज सूर्यवंशी, संस्थेचे शिक्षक आहेत. त्यांचे वडील वारले. उमरखेड पोफळी कारखाना तिथं ते राहिला उमरखेडला. आणि शिवाजी महाराज योगागर आम्ही सोबत होतो. हो, आणि आम्ही सोबत 26 वर्षापासून सोबत होतो. आणि आम्हाला त्या अंत्यविधीला जायचं होतं. कोणत्या? त्यांच्या. महाराज आमच्याकडे गाडी इनोवा आहे. कोणती आहे? हां इनोवा आहे. नाही आमच्या लोकांना ही बी फुगिरी वाटायला लागली म्हणून सांगायला लागलो, बाकी काही. एखाद्या महाराजानं फॉर्च्युनर इनोवा घेणं ही फुगिरी नाहीये, हे मोठेपण नाहीये. मग खरा महाराजाचं मोठेपण कशात? नुसतं नरेंद्र मोदीला कळालं पाहिजे. आज उमेश बाचं कीर्तन गंगाखेडलाय, गंगाखेडनं आळ्या फाट्यालाय. नरेंद्र मोदीनं डायरेक्ट रेल्वेच इथं तयार केली, तर आमचं मोठेपण आहे व्यावहारिक दृष्ट्या. नाही तर हेलिकॉप्टर देणं हे मोठेपण आहे. असं द्या, जाऊ द्या, ते बी नाहीये म्हणा. हा सांगतो. तर इनोवा गाडीत बसून सुद्धा लटपटे महाराज आम्हाला तिथं जायचा कंटाळा आला. कुठं? त्या उमरखेडच्या पुढे पोपळी आश्रमाला, पोफाळी कारखान्यावर. आणि त्या कारखान्यात आता मंदिर जेमतेम नीट आहे. आता ते मंदिर जेमतेम आहे बरं, अजून सुद्धा जेमतेम आहे. आणि तिथे मग आम्ही 2 दिवस राहिलो. तेव्हा तिथलच्या लोकांनी आम्हाला सांगितलं, न चुकता दरवर्षी काका म्हणजे सोपान महाराज सातकर, मी फक्त आता काका म्हणणार पुढे, काका दरवर्षी यायचे 2 दिवस तिथं राहायचे. ज्या काळात वाहनाची सोय नाही, ज्या काळात खाण्याची नीट सोय नाही, कशाची सोय नाही, महाराज या लोकांनी हे नियम चालवण्याकरता हो पैसा कपडा गाड्या तर पाहिल्याच नाही, पण या लोकांनी देहाकडे सुद्धा पाहिलं नाही. त्यांना देहाकडे सुद्धा पाहिलं नाही. देह विवर्जित होऊन यांनी सेवा केली. हो, मी पुढे बोलणारच आहे काकाच्या संबंधानं. अनुसरी या पदावर आल्यानंतर नियम चालत राहिले ते ज्ञान जगा माझी. आज एवढे लोक जमा झाले का बरं? काहीतरी काकाच्या मुखातून आम्ही शब्द ऐकले आणि ते शब्द आमच्या हृदयात स्थान करून राहिले. त्या निष्ठेपोटी आलो की नाही आपण? साधूचं ज्ञान मागं राहत असतं. मग कोणाचं ज्ञान घटापटाचं असेल, तर कोणाचं ज्ञान भजनाचं असेल, तर कोणाचं ज्ञान निष्ठेचं असेल. हे ज्ञानच आहे. ज्ञान म्हणजे काय? आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले एक वाक्य लय गोड वापरायचे. घुले बाबा काय म्हणायचे? महावाक्य म्हणजे काय? वेदांतात महावाक्याची व्याख्या काय केली?
ज्या वाक्यामध्ये जीव आणि शिवाच्या ऐक्याचा विचार असतो त्याला महावाक्य म्हणतात, आणि ज्या वाक्यामध्ये जीव आणि शिवाच्या स्वरूपाचं वर्णन असतं त्याला अवांतर वाक्य म्हणतात. मोक्षाचं अंतरंग साधन काय आहे तर त्या महावाक्याचं श्रवण आहे. असे वेदांताची काय भाषा आहे? जीव शिवाच्या ऐक्याचा विचार, जीव शिवाच्या ऐक्याचा विचार म्हणजे महावाक्य. पण घुले बाबा म्हणायचे तसं नाही म्हटले. ज्या वाक्याने साधकाच्या अंतःकरणावर चांगला परिणाम होतो ते महावाक्य. पंकड स्वामी महाराज हो शिव्या द्यायचे म्हणतात. हे कुठे बी देत होते ते बंकट स्वामी द्यायचे. आपण ऐकले वक्ते बाबाचे ऐकले, आपण जयरामबाबाच्या ऐकल्या, जयरामबाबाच्या ऐकल्या. स्वामी समर्थ सुद्धा काय द्यायचे? शिवी द्यायचे. पण बंकट स्वामीच्या तोंडात कायम असणारी शिवी. पण ऐका, शिवीला सुद्धा एक अर्थ आहे. भो भो साधु क्षणम तिष्ठ. हा जो भो आहे ना, भो हे संबोधन आहे. हे काय आहे? संबोधन आहे. व्याकरणात आपल्याला माहिती आहे ना, प्रतिपदा ते सप्तमी नंतर 8वं विभक्ती प्रत्यय काय असतं? संबोधन असतं. भो भो साधु क्षणम तिष्ठ. मग त्या भो हे जीवात्म्या आणि सडीच्या सदी इच्छा शब्द आहे. म्हणून साधून शिवी जरी दिली, भो सडीच्या म्हणले, तर त्या शिवीचा अर्थ काय होतो? हे जीवात्म्या तुझं कल्याण हो. म्हणून तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद. मग मला सांगा, जर साधूची शिवी जर ज्ञान असेल तर आमच्या काकाने केलेलं भजन, आमच्या काकानं केलेलं कीर्तन हे ज्ञान नाही का? हे ज्ञान. म्हणून काका शरीरानं गेले, समाधीने अमर आहेत. काका शरीरानं गेले पण ज्ञानाने अमर आहेत. आणि आता सगळ्यांना पाठ असणार, कोणी मरून कशाने मरो. गेले दिगंबरा विश्वराय भूती. गेले दिगंबरा विश्वराय विभूती. गेले दिगंबरा विश्वराय भूती. गेले दिगंबरा विश्वराय भूती. गेले दिगंबर, ईश्वराची विभूती गेले पण राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून काकाची कीर्ती आज सुद्धा आहे. इथंच आहे असं नाही. तो का म्हणे गाजे वैकुंठी 16 ऐकलं का? उत्तम जीव रे कीर्ती मागे. उत्तम जीव रे कीर्ती मागे.
हे मोतीराम महाराज आधी गातात, मी कीर्तन करतो. तुम्ही वाजवता म्हणजे कोणा उपकार करता का? तुम्ही गाता म्हणजे कोणा उपकार करता का? मी कीर्तन करतो म्हणजे कोणावर उपकार करतोय का? मुळेच नाही. मला वाजवता येतं हे सिद्ध करण्याकरता ते वाजवता येतं. मला गाता येतं याच्याकरता ते गातायत. मला थोडंफार कीर्तन करता येतं हे सिद्ध करण्याकरता मी कीर्तन करतोय. तसं आपण एवढा मोठा सप्ताह काका करता केला. उपकार नाही केले काकावर, आमच्यावर काकाचे उपकार आहेत हे सिद्ध करण्याकरता कार्यक्रम केला आहे. या समाजावर त्यांचे उपकार आहेत. ह्या उपकाराचं स्मरण होऊन, नाही तर त्यांचा सोहळा तिथंही चालेल. तू का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आमच्या करता मोताज नाही. वैकुंठवासी गुले बाबा काय म्हणायचे? ते म्हणायचे संतांचे उत्सव जर आम्ही केले नाही तर त्यांचं काही बिघडल्याशिवाय राहत नाही, त्यांचं काही बिघडत नाही. पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही, ध्यानात ठेवा. साधू अमर झाले काका, कीर्तीने अमर झाले, समाधीने अमर झाले, ज्ञानाने. पण कोण झाले? असा केविलवाना प्रयत्न आहे लोकांचा, एवढा केविलवाना प्रयत्न आहे. स्वतःचा फोटो स्वतःच काढतात, स्वतःचा फोटो स्वतःच काढतात, खाली अशी जागा करतात, जन्म दिनांक लिहून ठेवतात, मृत्यू दी इतकं सुद्धा लिहून ठेवतात, फक्त तारीख टाकीत नाहीत. आणि आपण जर विचारलं हा फोटो का लावला, महाराज पुढं पोरानं लावू मॅथ लावून ठेवला म्हणतो. एवढा केविलवाना प्रयत्न आहे लोकांचा की मी समाजाच्या ध्यानात राहावं, लोकांनी माझ्या लक्षात राहावं. पण ठेवत नाहीत लोक त्यांना ध्यानात. कृपा करून माझ्यावर कोण्या पक्षाचं लेबल मारू नका. फक्त साधारण प्रश्न आहे असं डोक्यात चरा. आताचे पंतप्रधान कोण आहेत लवकर बोला. त्याच्या आधी कोण होते? टर्म वाईज जाऊ नका, डायरेक्ट पंतप्रधान वाईज जाऊ आपण. आधी कोण होते? त्याच्या आधी कोण होते? अटल बिहारी. नाही, मला हेच पाहिजे होतं, हेच पाहिजे होतं. 150 कोटी लोकसंख्येच्या देशाचं नेतृत्व ज्या पंतप्रधानानं केलं त्याला लोक 30 वर्षात विसरले. माझ्या ज्ञानोबारायला समाधीला 750 वर्ष झाली, अजून लोक विसरले नाही. हे जाणार यांनी प्रयत्न कमी केले का? स्वतःचे पुतळे बांधून ठेवले, अनेक बांधकामाला शिलालेख लावून ठेवले, रेकॉर्ड लिहून ठेवले. याच्या कारकिर्दीत ही जखमा आपलं हे काम झाले, असे लिहून ठेवले. आता फक्त काही लोकांना लक्षात येईल, सगळ्याला येणार नाही. सरकारच्या पैशावर आपले पुतळे अख्ख्या युपीत बांधले. कशा करता? लोकांनी आपल्याला ध्यानात ठेवावं एवढ्या करता. पण त्याला कोणी ध्यानात ठेवेना आणि ह्या साधूला कोणी विसरना. कशाचा फरक आहे? हा फरक एक आहे, ते नादी लागले संसाराच्या आणि हे नादी लागले ईश्वराच्या. म्हणून कोण अमर झाला? अनुसरे तो, बाकी असेच गेले. तो का बरं काकाचं 16वं पुण्यस्मरण आहे? काय? कारण शरणागती, समर्पण, अनुसरण, शरणागती. आणि ती कशी? मी डोळ्यानं पाहिलेले काका सांगतो, मी ऐकलेले नाही सांगणार, ऐकलेली मुळीच सांगणार नाही. मी जे डोळ्यानं, चक्षुर्वय सत्यम, एवढ्या करता मी चारवाक होतो आज. पण मी डोळ्यानं जे जे पाहिलं काकांचं ते मी सांगणार. हो, शरणागती काय असते? काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवीवर विठोबाचा वारी कर. 1999 साली पहिल्यांदा वारीला गेलो. किती साली? 99 साली गेलो. काही कळत नव्हतं वारीतलं. पण माझी या संचिताचा ठेवा, आम्हाला मार्ग दाखवणारे शिवाजी महाराज पौळ, बंडाता त्या कराडकरी मिळाले. आणि किती भाग्य हो माझं. 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही. काय काय लोक म्हणतात म्हणून महाराज आमची 7 पिढ्याची माळ आहे. मी म्हणतो असं, आमच्या घरात 7 पिढ्यात कोणी माळ नाही. मी बी 8वी पर्यंत. तुमच्या मनात आलं ते नाही. एका मला विचारलं, तुम्ही एवढ्या माळा का घातल्या? एवढ्या माळा का घातल्या? भगवान महाराज मला एकाने विचारलं, एवढ्या माळा का घातल्या? मी 7 पिढ्यात कोणीच घातल्या नाही, म्हणून 7 पिढ्याच्या एकदाच मी घातल्या. पण अशा परंपरेतला होतो. पण माझ्या संचिताचा ठेवा वय 16 होतं. आणि सगळ्याला प्रमाण पाठ आहे 16वं वरीस. पण लोकाला धोक्याचं असेल, ऐकलं का? भाग्यवान आहे मोतीराम महाराज मी, मला मोक्याचं लागलं. कारण मला वयाच्या 16व्या वर्षी बंडा तात्यान बोधे बाबा भेटले, असे महात्मे भेटले. आणि मग आम्ही त्या सोहळ्यात जायचो.
आणि हे म्हणायचे ए सोहळ्यात जागराला उभं राहिलं पाहिजे, सोहळ्यात कीर्तनात उभं राहिलं पाहिजे. आणि आम्ही कीर्तनाला उभं राहायचो. आणि मग कीर्तनामध्ये सगळे लोक दिसायचे, काही फेट्यावाले दिसायचे, काही टोपीवाले दिसायचे. आणि जिज्ञासे पोटी मी प्रत्येकाला विचारायचो का हो हे कसे. म्हणे अरे इथं टाळ घेऊन उभं राहायची सुद्धा परंपरा आहेत. कोणी कुठं टाळ घेऊन उभं राहायचं त्याच्या काय परंपरा आहेत. मग ती परंपरा आता डाव्या हातानं सांगत चालतो तुम्हाला, डाव्या हातानं सांगत चालतो. परंपरा पंढरीबा उकळीकर त्यांची जागा होती म्हणे आधी ह्या बाजूला डाव्या हाताला उकळीकर, साहेबराव नाना बोधे बाबा, इकडच्या कोपऱ्यात येडशीकर, मागच्या बाजूला जळगावकर, पाठीमागच्या बाजूला जळगावकर, मध्यात वैद्य बाबा उभे असायचे. इकडच्या कोपऱ्यात तुम्ही आले की मग शिरवळकर, त्याच्या बाजूला टेंबूकर, त्याच्या बाजूला राशीनकर, त्याच्या बाजूला वासकर, आणि त्याच्या बाजूला वयोवृद्ध पिवळा फेटा बांधलेला आणि काठीला टेकन देऊन उभा असणारा एक माणूस दिसायचा मला. आणि मग मी तात्याला विचारायचं, तात्या त्या कोपऱ्यात ते म्हातारं एवढं म्हातारं झालं बसावं त्यांनी आता, पण त्याला चाल बी भेटत नाही, काय त्याला उभे राहतात चालीसाठी. आशेत काही मी भेणार नाही बोलायला, नाही भेणार. मी प्रस्थानला येतात, व्हिडिओ फोटो काढतात, वापिस घरी. आणि रोज आजचा मुक्काम फलटण ते तरड आणि हे गादीवर. एकदा वारीला कुठं ते प्रस्थानला येतात आणि प्रस्थान संपलं डायरेक्ट वाकरी चिखलात लोळायला आणि लोळवायला. एकदा व्हिडिओ फोटो काढले, ह्यांचा वारीशी काही संबंध नाही. काय काय कीर्तनाला येतात सोहळ्यामध्ये, पण ज्या दिवशी त्यांना चाल असेल त्या दिवशी. महाराज पण मी पाहिलेलं सांगतोय, एकही चाल एकही फडकरी देत नव्हता, पण निष्ठेनं केवळ सेवा करायची म्हणून वय झालं होतं. काठीला टेकून एक माणूस त्या कोपऱ्यात उभा असायचा आणि त्यांचं नाव आहे सोपान काका इसार. हे बोलून निवृत्तीनाथ महाराज. संबंध सगळ्याशी होते, वादच नाही. वास्कराशी सुद्धा तेवढे संबंध होते. ऐकलं का, वास्कराजवळ जायचे ते लुडबुड नव्हते करीत. हा परंपरा आहे, गुरु परंपरा आहे, हो ठाकूरबाची परंपरा आहे, दर्शन घ्यायचं, पण चापलुशी नाही. दर्शन घ्यायचं रिवर्स टाकायचं. आणि मला हे सांगायला कसला संकोच नाही, सोहळ्यामध्ये काकाला एकच दिवस चाल असायची आणि ती बंडाता त्याच्या कीर्तनात असायची. काकाला चाल कोणाच्या कीर्तनात असायची, तात्याच्या कीर्तनात असायची. आणि काकाला भजनाचं अंग मला तेवढंच ऐकायला भेटलेलं बऱ्यापैकी होतं. ताकद कमी पडायची त्या वयात, पण महाराज वय तेवढं असून सुद्धा कधी गाडीत बसले नाही, कधीच बसले नाही. आणि मला असं वाटतं ही खरं अनुसरण आहे, हे खरं अनुसरण आहे. काय समाज दोन प्रकारानं घडतो, उपदेशानं आणि आचरणानं. समाज कसा घडतो, उपदेशातून आणि आचरणातून. पण एक सांगू का, उपदेशांग गौण आहे, आचार्य अंग प्रधान आहे. आचार्य अंग प्रधान आहे. कसं काय, सोपं सांगतो तुम्हाला एक उदाहरण आणि अर्थ असं घेतो. विठाला विठाला एक धावता दृष्टांत सांगतो. एक वाण्याच्या दुकानात त्यानं पोपट पाळला होता एका माणसानं, आणि त्या पोपटाला त्यानं बोलायचं शिकवलं होतं. कोणी गिऱ्हाईक आलं की त्यानं या बसा राम राम असं कोण म्हणायचं, तो पोपट. बरं एवढा हौशी होता तो दुकानदार, त्यानं त्या पोपट्याला सोन्याचा पिंजरा केला होता. कोणासाठी, त्या पोपटासाठी. जी वनात भेटत नाही ती फळं त्याला तिथं खायला रोज भेटत होती. पण स्वतंत्रतेचा आनंद काही वेगळाच आहे. रोज तो आलेला या बसा राम राम म्हणायचं. एके दिवशी एक वारकरी तिथं भिक्षा मागायला गेला, कोरांना मागायला गेला. भला मोठा गंध, हो म्हणजे केवढा गंध, 1 किलोमीटरवरून दिसल एवढा गंध. गंध हा हा काय काय लोकांना सूक्ष्मदर्शिका बघ ह्यांनी गंध लावलेला आहे का बाबा. ठळठळीत गंध, ठसठशीत गंध, त्यात आपल्या परंपरेचा इथून गंध, इथून मधात अष्टगंध,
वर बुक्का, असा ठसठशीत गंध, गळ्यामध्ये माळा, खांद्यावर पताका. भिक्षा मागितली त्या दुकानदाराच्या दुकानात जाऊन. आपलं काहीतरी जाऊ भिक्षा शब्द काढून टाकतो मी. काय ते दुकानात घ्यायला गेले. पोपटानं पाहिलं, या बसा रामराम एवढं त्याला शिकवलं होतं. पोपटानं तेवढं केलं, पण रोजच्यापेक्षा माणूस जरा वेगळा आहे म्हटलं. आपल्या मनातली खतखत कोणाला सांगावं. मग त्या पोपटानं दुसरं वाक्य वापरलं, माझ्या सुटकेचा उपाय काय. लगेच साधूला चक्कर आली, साधू बेशुद्ध पडला. पाणी मारलं जागा होईना, कांदा फोडला जागा होईना. मग टॉप मोस्टचा उपाय, सॉक्सचा वास दिला, तरी साधू काही शुद्धीवर येईना. शेवटी दुकानदार म्हटला, महाराज तुमच्या गुरु महाराजाला घेऊन जा, मी पाठीमागून डॉक्टरला पाठवतो. मग त्या शिष्यानं गुरुला उचललं. गुरु उचलण्याजोगा होता. मुक्कामाच्या जागेवर गुरुजी ताडकन उठून बसला. गुरुजी तुम्ही जागे, काय झालंय म्हणजे. परत दुसऱ्या दिवशी त्या दुकानात गेले, पुन्हा तोच प्रकार. माझ्या सुटकेचा उपाय काय, चक्कर. पुन्हा घरी, पुन्हा चक्कर, घरी. शिष्य मला, गुरुजी रोज एका गावात होत आहे, बरं नाही, लोकाला कळालं तर. की तू गप बस रे. आणि एका दिवशी दुकानात गेले, पिंजरा रिकामा दिसला. वारकरी म्हटलं, आता या दुकानात आपल्याला काहीच घ्यायचं नाही, चल पुढच्या गावाला. शिष्याच्या लक्षातच आलं नाही. गुरुने 8 दिवस हे काय नेमकं करून दाखवलं, काय करून दाखवलं. शेवटी त्याने गुरुला विचारलं, महाराज 8 दिवस काय प्रकार चालला होता. मग तुझ्या लक्षात नाही आला का. नाही, फक्त माझ्या संग काजू बदाम खायलाच का तू, लक्षात नाही आलं तुझ्या. म्हणजे काय होतं नेमकं. आपण दुकानात गेलो, पोपट काय म्हणायचा, या बसा राम राम, या बसा राम राम. पुन्हा काय म्हणायचा, माझ्या सुटकेचा उपाय काय. आणि बावळटा 4 वर्ष सोडून 5 वर्ष झाले तुला, तू माझ्या सोबत आहेस. जो प्रश्न तू विचारला नाही तो एका पक्षानं विचारला आम्हाला. आणि साधूचा स्वभाव आहे, निम्न भरलिया विने पाणी ढळोचे नेणे, ते विश्रांता तोषवून जाणे सामोरे जाया. त्याला सुटकेचा उपाय सांगत होतो. आम्हाला जायचं, पिंजरा उघडायचा आणि द्यायचं सोडून. म्हणजे मालकानं पाठ तुझं तर मारलं असतं ना म्हणजे. मग एक तर सोडता येत नव्हतं, बरं सांगितलं तर त्या पोपटाला कळत नव्हतं. मग मी रोज त्याला करून दाखवित होतो. मग ते पोपट रोज बघायचं, ते म्हणायचं माझ्या सुटकेचा उपाय काय. म्हटलं की चक्कर पाडतं, पाणी टाकलं तरी तोंड उघडीत नाही, कांद्याचा वास दिला तरी नाक पुढं करत नाही, का पंख हलवत नाही. हे पाहून पाहून तो पोपट शिकला. एके दिवशी त्यांनी पंख नीट केले, डोळे पांढरे केले, पाय ताट केले. दुकानदारानं पाणी टाकलं, चोच उघडली नाही. फळं टाकली, चोच उघडली नाही. शेवटी दुकानदाराला वाटलं किती चांगला असला आता तो मेला. असं त्याचा पंख धरला, बाहेर टाकल्या, भरकून उडून गेला. बघता काय काम झालं. त्या पोपटाला किती दिवस बोलून सांगितलं असतं तर ते शिकलं असतं. नाही, बोलून तेवढा समाज घडत नाही, तेवढा क्रियेतून घडतो. आणि मला वाटतं काका कीर्तन करायचे, वाजच नाही, पण किती विद्वत प्रचुर वाणी होती सगळ्याला माहिती. एक साधं भोळं प्युअर वारकरी कीर्तन होतं. पण समाज का घडला, कारण आचरण तसं होतं. पंढरीशी जारी आल्यानो संसार, पंढरीशी जारी आल्यानो संसार. लोकांनी ऐकलं गेले पंढरपूरला. हॅलो महाराज, हा तुमचं ऐकून पंढरपुरात आलो, तुम्ही कुठे आहेत. नाही मी गावाकडे. हो काय कोण, खासदाराच्या आईचं गोड जेवण मला काय येता येत नाही आचरणातून. म्हणून काया वाचा मने जीवावर उदार होऊन या लोकांनी सेवा केली, असं अनुसरण केलं, म्हणून अमर झाला. मला जेवढं काकाबद्दल बोलायचं होतं ते अजून थोडं फार आहे, पण अभंग सरळ सांगून टाकतो. अजून काय फळ मिळालं. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे, ज्याने देवाची शरणागती केली त्याला संसार न देखती. आता याचे दोन्ही तिने अर्थ करा. बायका पोराच्या संसाराकडे बघत नाही, काका ब्रह्मचारीच राहिले. जन्म मरणाचा संसार त्यांच्या पाठीमागं नाही, ते अमर झाले. आणि काम क्रोधादी विकाराचा संसार त्यांच्या पाठीमागं नाही, ते निर्विकार जगले. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. बरं, गर्भवास न देखती म्हणजे पुन्हा जन्मालाच येत नाहीत हा अर्थ. पण वारकऱ्याने हा अर्थ करायचा नाही, वारकऱ्याने हा अर्थ करायचा नाही. धाड सांगतो त्यांना आता जन्म नाही असं आपण म्हणायचं नाही. मग न देखती गर्भवास म्हणजे गर्भवासाकडे ते दुःख म्हणून पाहतच नाहीत. उलट म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखी घाला. भोसरीकर माऊली शेवटच्या काळाला आले आणि तात्या भेटायला गेले. माऊली बरे बरे, काय नाही तात्या आता जायचं.
आमदार साहेब काय म्हटले ते साधू आता जायचं. तात्या म्हणलं जाता कशाला, तुमच्यासारखे साधू गेल्यावर समाजाला शिकवायला कोण आहे, थांबा ना. लगेच दुसऱ्या क्षणाला भोसरी कर्मावली म्हणले तात्या जायचंय कुठं, जाऊन फक्त एक कपडा टाकायचा आहे आणि पुन्हा इथंच यायचंय. तो का म्हणे देह पडो या चिंतने आणि पुढे लागे येणे याची लागी. आणि एक स्पष्ट सांगतो, चूक तुम्हाला चूक वाटेल पण चूक नाहीये. जगात जेवढे मूर्ख आहेत ना तेवढे मुक्त झाले पाहिजे आणि जेवढे साधू आहेत ना तेवढे बद्ध राहिले पाहिजे. मूर्ख काय झाले पाहिजे, मुक्त झाले पाहिजे. यद गत्वा अनन्य वर्तन्ते यत धाम परम मम. परत आलेच नाही पाहिजे. ते एकदा देवाच्या स्वरूपाला गेले की पुन्हा ते आलेच नाही पाहिजे. बरं हे मूर्ख असे असतात महाराज. 3 प्रकारचे लोक असतात समाजात. आता समाजाचा संबंध आमचा बी आणि तुमचा बी, पण तुम्हाला जरा वेगळा समाज, आमचा वेगळा समाज. समाजात 3 प्रकारचे लोक बरं, काही सज्जन आहेत, काही दुर्जन आहेत आणि काही कुचर आहेत. सज्जन वेगळा, दुर्जन वेगळा आणि कुचर वेगळा. व्याख्या काय आहे का, चांगल्या कामाला विरोध करतो तो दुर्जन, चांगल्या कामाला विरोध करतो तो सज्जन, आणि काम चांगला असू नाही तर वाईट असतो विरोधच करतो तो कुचर. जसा कुचर मग भिजत बी नाही, भाजत बी नाही, शिजत बी नाही, तसा कुचर वर्ग असतो महाराज. कुचर ते कोण्याच कामा नाही. आणि महाराज पाटलाला आणायचं का, कसा आणतो बघतोच. गौतमी पाटलाला आणायचं का, त्याला आणले पाटील बी जमत नाही, गौतमी पाटील बी जमत नाही. असाल वर्ग आहे. आणि असे जे मूर्ख ते मुक्त झाले पाहिजे. त्यांच्यामुळे गावाचा विकास, देशाचा विकास थटलाय. मुक्त झाले पाहिजे कोण, मूर्ख. आणि काकासारखे साधू मुक्त नाही झाले पाहिजे. ते पुन्हा पुन्हा जन्माला आले पाहिजे का, राहिलेल्या लोकांना मुक्त करण्यासाठी. हो, म्हणून ते गर्भवासाला दुःख म्हणून पाहतच नाही, पलट घेईन मी जन्म अशी मंडळी करतात. हो, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. पण काका फिरतात तिकडं मराठवाड्यात, देव पंढरपुरात. कसं काय व्हायचं त्यांचं नातं असं आहे, विसंबे ना बाळा माता तैसा लळा पाळावा. जशी आई लेकराला क्षणभर सुद्धा विसरत नाही, तद्वत परमात्मा आपल्या भक्ताला क्षणभर सुद्धा विसरत नाही. आणि संबंध काय तर त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया. आणि त्रैलोक्यावर म्याची नेमीला साता, तात्पर्याची एकच उभी म्हणतो, म्याची नेमीला साता आणि काळू ग्रासी तसे भूता. कालोस्मी, मी काळाचाही काळ आहे. आणि तोच परमात्मा आपलासा झाल्यावर या मृत्यूला, या जन्माला, या संसाराला कोण किंमत देईल. विठोबा रखुमाई रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आशा ईश्वराला तमेव शरणम गच्छ सर्वभावेन भारत. तत्प्रसादात पराम शांतिम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. तया अहं वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ. ऐका, मोहदधिका गांग रिघाले जैसे अनुसर्यतो. मग तयाचेने प्रसादे सर्वोपशांती प्रमदे. कांतो होने स्वानंदे स्वस्वरूपी चरमसी. संभूती जेने संभवे विश्रांती जेथ विसवे. अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. तिया निजात्मपदीचा रावो आणि होऊनी ठाकसी अव्ययो. देवाला शरण गेलेला अमर होतो असं देवाचंही वचन आहे. आणि ते जगून दाखवणारे महात्मे म्हणजे पूज्य काका आहेत. सगळ्या लोकांना धर्माचं ज्ञान आपल्या आचरणातून, त्यागातून, निरपेक्षतेतून. किती निरपेक्ष जीवन. मग असे तांदळे साहेबाच्या घरी आम्ही फराळाला बसलो होतो आणि मनोहर महाराज, तांदळे साहेब, ही सगळी मंडळी चर्चा करत होती. एक वाक्य काकाबद्दल ते बोलले, एक प्रसंग त्यांनी सांगितला आणि अंगावर काटा आला आणि मनात आलं ह्यांच्या पुण्यतिथीला आमच्यासारख्याची कीर्तनं नाही पाहिजे. काय म्हणजे काकांनी एवढा मठ बांधला, काकांनी गाडी घेतली, पण कधी कोणापुढे हात नाही पसरला. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे
जागा घ्यायची ठरली, गाडी घ्यायची ठरली, तर काकांनी स्वतःचं शेत विकलं आणि मग हे उभं केलं. स्वतःचं काय विकलं? शेत विकलं मग हे उभं केलं. भगवान महाराजांनी प्रमाण दिलं, आता ऐसे कोणी होणे नाही. आणि असे झालेच तर समजावं तेच पुन्हा आलेले. एकतर आता असे कोणी होणार नाही, पण असे जर दिसले समजून जावं ते पुन्हा आलेले आहेत. म्हणून काका एवढं गोड कार्य करत करत 16 वर्षापूर्वी गेले. त्यांच्या पक्षात या आश्रमाचं कार्य चालवण्याचं सौभाग्य आदरणीय हरिभक्ती परायण. तसे माझ्या वयापेक्षा ते फार लहान आहेत. म्हणजे वयानं निम्म्यात आहेत आणि शरीरानं बी निम्म्यातच येते माझ्या. पण शरीरानं जरी लहान असले, वयानं जरी लहान असले, तरी छोट्या वयात त्यांनी खूप चांगली परंपरा चालवलेली. म्हणजे आणि समाजाला सांगतो, शास्त्र असं सांगतं, गुरुच्या जाग्यावर जो कोणी असेल तो गुरु एवढाच पूज्य असतो. हे शास्त्र वचन आहे. गुरु शिष्य, गुरु पुत्र हा गुरु एवढाच पूज्य असतो. फक्त 2 गोष्टी सोडून गुरुचं उष्ट खाता येतं. समजा तुम्हाला माळ काकाची आहे, तर कदाचित उष्ट खाता येईल, पण निवृत्ती महाराजचं उष्ट खायला परवानगी नाही. आणि दुसरी गोष्ट, गुरुच्या पुढे जाता येत नाही, पण कदाचित गुरुच्या जाग्यावर जे असले त्यांना जर एखादी गोष्ट लक्षात आली नाही तर नम्रतेनं सांगायला परवानगी आहे. हे शास्त्राचं वचन आहे. श्री गुरु शेखर महाराज हे कायम सांगत असता. आणि मंडळी तुम्ही ते जपलं तोललं. काकाच्या नंतर तुम्ही निवृत्ती महाराजाकडे तेवढ्याच निष्ठेनं पाहिलं, तेवढ्या निष्ठेनं पाहताय. आणि ते सुद्धा खरं तर महाराज शरीर तेवढं नाही, वय तेवढं नाही, हा व्याप सांभाळावा, एवढ्या विक्षेपाला तोंड द्यावं नाही, सोपं नाही महाराज, सोपं नाही. हो, म्हणजे नुसतं मंत्र्यांनी रमीचं नुसतं बट जर फिरलं तरी किती अडचणीत येते. त्यांना हाकताना सुद्धा 3दा विचार करावा लागतं, कॅमेरा आहे का नाही. जसं मंत्र्याचं जीवन आहे डिगू दादा, तसं आपल्या महाराज लोकांचं असतं. कुठं बोलायचं, काय बोलायचं, कोण बोलायचं. पण अशा झंझावातामध्ये सुद्धा आमचे निवृत्ती महाराज टिकून आहेत, हे ध्यानात ठेवा. आणि का टिकून आहेत? ढालीसारखे तुम्ही त्यांच्या मागं पुढे आहेत म्हणून टिकून आहेत, ध्यानात ठेवा. म्हणून एक आहे, मी राहतो आळंदीला, आम्ही लांब आहेत, आमचे गुरुबंधू आहेत, संस्था सोडलेली आहे, अभ्यासू आहे. आणि ऐकलं का, नम्र आहे, नम्री नाही. आमदार साहेब नम्र वेगळा आणि नम्री वेगळा. निवृत्ती महाराज नम्र आहेत. त्याचं कारण आहे, मी फार मोठा विद्वान आहे असं नाही. थोडंफार जे काही जोग महाराजांच्या सद्गुरूच्या चरणाजवळ बसून अभ्यास करता आला तर महाराज आमच्यासारख्या विद्यार्थ्याला सुद्धा कधी कधी त्यांचा फोन येतो, महाराज अभंग कसा सोडवला पाहिजे. हे त्यांचं मोठेपणे ध्यानात ठेवा, ही त्यांची नम्रता आहे. हो, आणि ऐकलं का, सखा विरळा ज्ञानेश्वर नाम याचवा जो जिवार. जसे तुम्ही सगळे मंडळी त्यांच्या मग ढालीसारखे उभे आहेत ना, तसे मित्रत्वाच्या नात्याने आमचे शिवाजी महाराज बोकारे सदैव त्यांच्यासोबत असतात. आणि त्या दोघांचं प्रेम आहे, ते एकूणमेकाविषयी भलतं प्रेम आहे. आणि माझंही त्यांच्यावर आहे, त्यांचंही माझ्यावर आहे, असं आमचे त्रिकूट आहे. हो, नाही तर चौकडी आहे पण चांडाळ नाही, चौकडी हे प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटी खरं तर हे निवृत्ती महाराजांनी कार्य चालवलंय. तुम्हा सर्वांचं सहकार्य, असंच सहकार्य ठेवा. परत निवृत्ती महाराजाला वाटायला लागलं, ह्या कार्याला अनेकांनी सहकार्य केलं, करत राहणार आहेत, मी काय देऊ शकतो, याची काय देईजे आणि उतराई होईजे. तीर्थावळीमध्ये नामदेवराय म्हटले. म्हणून आपल्याला ज्यांनी ज्यांनी या परंपरेची सेवा केली त्यांना पुरस्कार द्यावा असा त्यांचा मानस. आणि मग त्यांनी एक यादी काढलेली आहे. याचा अर्थ त्या यादीतले सेवक आहेत बाकीचे नाहीत असं नाही, ही एक व्यवस्था आहे, व्यवस्था आहे. कुठेही भेद बघायचा नसतो. एसटी स्टँडवर गेल्यावर टॉयलेट बाथरूम स्त्रियांकरता आणि पुरुषांकरता असे 2 कंपार्टमेंट असतात का. तिथं भांडायचं, गड्याला वेगळं बायाला वेगळं का, हा भेद का. अरे हा भेद नाही, ही व्यवस्था आहे, ही व्यवस्था आहे. आचार धर्माच्या दृष्टीने ही व्यवस्था आहे. तद्वत त्यांनी काही 30-35 नावं निवडलेले आहेत. याचा अर्थ बाकीचे पूजनीय असं नाही. या मठात येणारा, काकावर निष्ठा ठेवणारा, मग इथं झाडणारा असो, नाही तिथं 1-2 लाखाची पंगत देणारा असो, आमच्या या परिवाराच्या दृष्टीने तो तेवढाच पूज्य आहे, हे ध्यानात ठेवा.
हा तेवढाच पूज्य आहे. पण एक व्यवस्था म्हणून काही लोकांचा इथं सत्कार होणार आहे. त्या सत्कार झाल्याशिवाय कोणी उठू नये ही सगळ्यांना विनंती. आणि पुन्हा एकदा आमच्या महाराजांचं निवृत्तीनाथ महाराजाचं जे कार्य चालू आहे त्या कार्याला अशीच मदत करा. असंच कार्य पुढं चालवत ठेवा. काकाविषयी निष्ठा ठेवा. आणि ऐकलं का, काकाची समाधी इथे आहे. काकाच्या समाधीवर नतमस्तक होण्याकरता आपण इथं आलं पाहिजे. आपली काकावरची निष्ठा आहे ना, ती निष्ठा व्यक्त इथंच होईल हे ध्यानात ठेवा. म्हणून आपण सर्व मंडळी या निष्ठेनं परमार्थ करता करत राहा अशी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, त्यांच्या चरणी, संत मोतीराम महाराज, संत रंगनाथ गुरुजी परभणीकर, संत शिरोमणी जनाबाई महाराज, मारुतराव महाराज, पूज्य काका यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. पुन्हा एकदा महाराज मंडळीचे आभार मानतो. माझ्यावर प्रेम करणारे, या परंपरेवर निष्ठा असणारे अनेक दिग्गज मंडळी आपले कार्यक्रमाचे व्याप सोडून इथं थांबलेत. आदरणीय महाराष्ट्रातले ख्यातकीर्त कीर्तनकार आमचे झोलकर नाना, आदरणीय प्रभाकरजी महाराज झोलकर ते उपस्थित आहेत. आदरणीय देवकर महाराज, देवई माय आदरणीय देवकर महाराज यांची उपस्थिती आहे. लटपटे महाराज आहेत, रोहिदास महाराज आहेत, अनेक महाराज मंडळी आहेत. पुन्हा एकदा सकळा चरणी जीव माझा भाव व्यक्त करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाले, न देखते गर्भवास कैलास विष्णू. त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाले, न देखते गर्भवास दास. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माझ्या वडिलाची निराशिका देवा, माझ्या वडिलाची निराशिका देवा, माझ्या वडिलाची निराशिका देवा, माझ्या वडिलाची निराशिका देवा, तुझ चरण से